रामकृष्ण हरी माऊली आयुष्याचे प्रतिबिंब या चॅनलमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। श्रावण मासाच्या सर्व भक्तजनांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण नागपंचमी विशेष श्रावण शेषाख्यान ऐकणार आहोत। याचे रचनाकार आहेत माझे बाबा श्री शंकररावजी जोगे। हे आख्यान ऐकून नक्कीच तुमचे हृदय पाझरणार आहे, नक्कीच डोळे भरून आल्याशिवाय राहणार नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास तो पुढे शेअर नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका माऊली। धन्यवाद। ओंकार स्वरूप गजानन हो, शिवशंकरा आदिशक्ती शिवाचा नंदन, तया माझे प्रथम वंदन, दुसरे गुरुदेवा कारण हो, शिवशंकरा दुसरे गुरुदेवा कारण, कृपावंत भावे गाण्या द्यावे अवसान, ऐका भक्त जन हो, शिवशंकरा गाण्यावरी ध्यान ते देऊन, श्रावण शेषाचे आख्यान इथे म्या केले वर्णन, भक्ती भावे करावे श्रवण हो, भक्तारे माझा भक्ती भावे करावे श्रवण, हरिहर बोला सारे प्रेमाने गरजून, हरिहर पाहत्या छिंदवाड्या जिल्ह्यात हो, बेर्डी गाव सौरस तालुक्यात, डोळे कुळ मैना हैबत, पती पत्नी होते हो नांदत, वांझोटे जीवन जगत हो, भक्तारे माझा वांझोटे जीवन जगत, एका पुत्रा विना सारे जीवन नीरस, भक्ती भाव अंतरात भारी हो, शिवशंकरा चौऱ्यागड नागद्वाराची वारी, व्रतवै कल्ले नाना परी, यथाशक्ती दान धर्म करी, चालले जीवन ऐशा परी हो, भक्तारे माझा चालले जीवन ऐशा परी, पुत्रवीर हाचे दुःख सलते जिव्हारी, तप एक होनिया गेले हो, भक्तारे माझा दया कशी नाही देवा तुले, पुत्र एक जरदेसी आम्हाले, भरीन काजळ तव डोळ्याले, नवस केला त्या शेषाले हो, भक्तारे माझा नवस केला त्या शेषाले, अंत नका पाहू आणीन दर्शनाले काले, हरिहर नवस त्या मैनाचा ऐकून हो, भक्तारे माझा
पावले शेष नारायण भावतीचा घेण्यासी पाहून मास तोची गेलासी राहून हर्ष भारी गेली हरखून हो देवा रे माझा हर्ष भारी गेली हरखून शेजारीनी बाया जीव लावी ममतेना पिंड पोटी वाढू तो लागला हो बघता बघता दिन ते गेले मास 9 तेही पूर्ण झाले गोंडस बाळ जन्माले पारावार नाही आनंदाले हो भक्ता रे माझा पारावार नाही आनंदाले धन्य माव भगवंताची निपुत्रिका तृप्त केले हरिहर महती त्या श्रावण मासाची हो शिवशंकरा यात्रा भारी नागपंचमीची इच्छा पुरी झाली होती तिची म्हणूनच श्रावण नावाची आवड भारी माता पित्याची हो शिवशंकरा आवड भारी माता पित्याची नाव श्रावण ठेवूया इच्छा हीच त्या द्वयांची कुलदीप कुळी उजळीला हो शिवशंकरा प्रकाश जीवनात आला उद्धारील आपुल्या कुळाला दयाली आपुली भगवंताला हैबतराव सांगतो पत्नीला हो शिवशंकरा हैबतराव सांगतो पत्नीला बारसे सोहळा मग त्यांनी ठरविला पत्रिका सगे सोयऱ्यासी हो भक्ता रे माझा मित्रमंडळ परिवारासी आनिक साऱ्या नगरासी पाठवून दिल्या हातो हाती पाचारण केले सकळासी हो भक्ता रे माझा पाचारण केले सकळासी चालली तयारी फुरसत नाही त्या घडीची तिथी त्या बारशाची आली हो पाहुण्यांची एकच गर्दी झाली मुखावरी सगळ्यांच्या खुशी भेटी गाठी पुसती हाल चाली काही जण कामात गुंतली हो भोले रे नाथा काही जण कामात गुंतली सान थोर सारे सोहळ्यात दंग झाली बाळलेने पाहना ना परी हो भक्ता रे माझा
घालुनी बाळाच्या अंगावरी शृंगारिले त्यास नाना परी पायीचे पैजन रुंझुन करी गालबोट शोभे गालावरी हो गालबोट शोभे गालावरी नाव श्रावण ठेवले कौतुकाने हाका मारी हरिहर बाळ कृष्ण समजुनी हो बाळ कृष्ण समजुनी त्याला हो पाळणा सुस्वरे गाईला वर्णिल्या बाळकृष्ण लीला मातृत्वाचे सुख भारी मैनाला आनंद सर्वांसी झाला हो देवा रे माझा आनंद सर्वांसी तो झाला शतायुषी हो आशीर्वाद तो मिळाला वाढता कोणी साला मासा हो शिवशंकरा श्रावण वाढे दिस दिसा बाळासाठी जीव आईचा पिसा खबरदारी रात्र न दिवसा जागता पहाराच जसा हो शिवशंकरा जागता पहाराच जसा वर्षे गेली पाच लाडविता खेळविता हरिहर अवधी नवसाचा भरला हो शिवशंकरा जागणे आहे दिल्या बोला जाणे आहे येणाऱ्या यात्रेला श्रावण शुद्ध शुद्ध पंचमीला है बत्राव सांगे बायकोला हो है बत्राव सांगे बायकोला दर्शनास नेऊ आपल्या बाळ श्रावणाला ऐकता अंग शहारले हो भक्ता रे माझा जाऊ म्हणे पुढच्या वारीले देव काय उठून पळाले भयाने घर मनात केले समज येऊ द्या बाळाले हो शिवशंकरा समज येऊ द्या बाळाले यावे तुम्ही जाऊन मैना सांगे नवऱ्याले देह हा पंचतत्वाचा हो शिवशंकरा प्रत्येकाचे अस्ति पाच गुण स्थूल देही आहे ते भरून भय हे आकाशापासून जागृत केले नागद्वार स्वामीन हो शंकर राजा जागृत केले नागद्वार स्वामीन खरे खोटे पनातीचा पाहण्या कारण हरिहर नवरा विचारी पडला हो
भक्ता रे माझा समज कसा देऊ तिला हळूच सांगे शेजारणीला शेजारीन लागली कामाला समजावून सांगे ती मैनाला हो भोले रे नाथा समजावून सांगे ती मैनाला नाही नको म्हणू आम्ही येतो ना संगतीला लोक लाजेस्तव हो देवा रे माझ्या तयारी झाली कशी तरी 10-5 शेजारी पाजारी माहेरची काही आप्तती मंडळी सवेतीच्या जाण्यासाठी आली हो भक्ता रे माझ्या सवेतीच्या जाण्यासाठी आली पुजारती आटोपून मैना मार्गी लागली हरिहर म्हणती गाण्यावरी गाणे हो भक्ता रे माझ्या हरिहर गर्जती जोराने श्रावणही बोबड्या बोलाने साद देई मोठ्या हर्षाने पाहती सारे कौतुकाने हो भक्ता रे माझ्या पाहती सारे कौतुकाने दुडू दुडू धावे खाऱ्या झुलतो डवलाने चालता दिनस्त झाला हो भक्ता रे माझ्या मुक्कामाचा पाडावटा कला थकवा नाहीच बाकोनाला फराळ पाणी उरकिला पहा आनंदे सुस्तावला हो भोले रे नाथा पहा आनंदे सुस्तावला विसावून जाण्या दुसऱ्या दिवशी प्रवासाला दुसरा दिन उजाडला हो भक्ता रे माझ्या स्नान संध्या घेतली उरकून थोडे फार घेतले खाऊन लागले मार्गी उत्साहान समोरची लागली सेधून हो शंकर राजा समोरची लागली सेधून मुक्काम दुसरा जुन्नर देवासी जाऊन हरिहर खाणे पिणे उरकले हो भक्ता रे माझ्या काही जण लागलीच पहुडले काही जण सावकाश बैसले परिचित भक्तही भेटले तेवढ्यात नागराज आले हो भोले रे नाथा तेवढ्यात नागराज आले
सुतासम रूप त्याचे दर्शन दिधले हरिहर पहाडाऊनी देव मोठा हो देवा रे माझा भाव घेण्या बनलासे सान भक्त माझे न पडो भिऊन भक्ता पुढे उभा तो येऊन विस्मित झाले थोरसान हो भक्ता रे माझा विस्मित झाले थोरसान नवस फेड मैना डोळ्या काजळ लावून पाहता रूप दचकली हो भक्ता रे माझा क्षणात बोबडी वळली कल्पना मनी तिच्या आली जर का त्याने फडी केली हिम्मत तिची खचली हो भक्ता रे माझा हिम्मत तिची खचली सुतासम बारीक सांगून वेळ निभवली पाहत्या दिन तिसऱ्याला हो भक्ता रे माझा गोरखाजवळ मुक्काम तो झाला बोटासम होऊन शेष आला संगतीच्या बाया विनवी तिला आता तरी लाव काजळ डोळ्याला हो भोले रे नाथा आता तरी लाव काजळ डोळ्याला भयंतरात भारी बघून मूर्छा आली तिला पाहत्या चवथ्या दिवशी हो भक्ता रे माझा मुक्काम चीच खेड्या पाशी विचार पडला सर्वांशी काय झाले असेल मैनाशी फेडावे कसे नवसाशी हो देवा रे माझा फेडावे कसे नवसाशी विचार हाची चालू स्वारी आलीच शेषाची हरिहरी हिम्मत नाही तिची झाली हो भोले रे नाथा दिसता डोळा घाबरली नागाने मान खाली केली स्वारी त्याची आली तशी गेली चौथी भेट भेडाघाटी दिली हो शिवशंकरा चौथी भेट भेडाघाटी दिली परोपरी विनविले मैना नाहीच धजली भक्त सारे म्हणती मैनाला हो
भक्ता रे माझा काय तूने तमाशा मांडला, खेळ काय समजली नवसाला, फेडले जर नाही त्याला, देव तुला दाखविल घाला हो मैना ओ माये, देव तुला दाखविल घाला, कोण जाणे काय घडेल कोणत्या घडीला, दिवस पाचवा निघाला हो शिवशंकरा, भक्त सारे दिसती चिंतातुर, भीतीचे सावट मुखावर, श्रावणासी खांदी कडेवर, घेऊनी मुखी हरिहर हो शिवशंकरा, घेऊनी मुखी हरिहर, पावला गणिक करी नामाचा गजर, चालता बोलता हो भक्ता रे माझा, लागले आख्याचे मैदान, तिथे काय मावळला दिन, थांबले मुक्कामा कारण, शेष तो होताच टपून हो देवा रे माझा, शेष तो होताच टपून, भावत सा देव त्याने दिला दाखवून, श्रावणासी बसला गुंडाळून हो देवा रे माझा, हाहाकार मचला सगळीकडे, भक्त सारे घाबरले बापुडे, शेषाशी हात पाय जोडे, श्रावण बाळ हंबरुनी रडे हो देवा रे माझा, श्रावण बाळ हंबरुनी रडे, काजळ लाव आई देवा बाळटा हो फोडे, बाळते करे गयावया हो देवा रे माझा, कर आई माझ्यावर दया, कशी तुझी आटली ग माया, मागेल ते देत होती खाया, देत होती खेळणे खेळाया हो माते ओ माझे, देत होती खेळणे खेळाया, धरून थोपटी तुझ्या कुशीत निजाया, निष्ठुर कशी आज झाली हो माते ग माझे, माझ्यासाठी नवस कबूलली, भीती पोटी नाही फेड केली, स्वतःच्या जीवासाठी भ्याली, लटकी माया दाखविली हो
लटकी माया दाखविली, पाषाण हृदयी मैना नाही पाझरली. हरिहर. श्रावण बाळ शेषाचा अवतार देवा रे माझ्या निर्गुऱ्या घरी नव्हता टिकणार अविद्येचे जेथे हो माहेर, माया ब्रह्माचा हो सार, गुरुविन कसा कळणार हो. भक्ता रे माझ्या गुरुविना कसा कळणार, एका विद्येने बघा केला सारा खेळ. श्रावणाशी साक्षात्कार झाला हो, भक्ता रे माझ्या अंतरी प्रकाश पडला, माया सारी विसरुनी गेला, बंधन मुक्त जीव झाला, जीव शिवाशी मिळाला हो. भोले रे नाथा जीव शिवाशी मिळाला, बघता बघता आत्मा कुडीतून गेला, क्षणात शेषगुप्त झाला हो. देवा रे माझ्या कलेवर पडून राहिले, भक्त सारे धावूनिया गेले, परोपरी त्यास कवटाळिले, ढसा ढसा रडाया लागले हो. देवा रे माझ्या ढसा ढसा रडाया लागले, पापीन ती मैना बाळ रस्त्यात ठेवले, मुठ माती श्रावणासी दिली हो. श्री शंकरा बघता बघता समाधीच झाली, अक्षतांची रासती पडली, श्रावण शेष अक्षरे लिहिली, मंडळी मार्गाने निघाली हो. भोले रे नाथा मंडळी मार्गाने निघाली, वांझोटी मैना पुन्हा वांझोटीच झाली, अशा रीतीने झाली यात्रा पुरी हो. भक्ता रे माझ्या पसरली खबर दिशा चारी, लहान तोंड करून बिचारी, मयना परतली घरी, पदरी घेऊन लाचारी हो. भक्ता रे माझ्या पदरी घेऊन लाचारी, पुत्रवीर हाचे दुःख सलते जिव्हारी, नामावली ऐका त्या शेषाची हो. भक्ता रे माझ्या पद्मशेष पद्मिनीचा बाळ, अविर्होत्र नारायण अवतार, चिंतामणी
गणेश अवतार शंकर पार्वतीचा सुकुमार गुलाल हळदू गोविंद गोपाळ हो भक्ता रे माझा गुलाल हळदू गोविंद गोपाळ आख्याच्या मैदानी श्रावण बसला अढळ भक्तावरी छाया असे त्याची हो भोले रे नाथा किमया न्यारी श्रावण शेषाची आवड भारी त्याला काजळाची लावणी पूजेल जो त्यासी हटवी बला संकटाची हो भोले रे नाथा हटवी बला संकटाची होते कार्य सिद्धी आस पुरवी मनाची श्रावण शेष अवतारा कारणे हो भक्ता रे माझा लिहून पूर्ण झाले गाणे असेल जरी त्यात काही उणे क्षमा मी मागतो नम्रपणे श्रोते हो तुम्हा विनवूनी हो भक्ता रे माझा श्रोते हो तुम्हा विनवूनी दास शंकराशी प्रेम देणे आणि घेणे. धन्यवाद.